वेळ लागलाय तुला? वेळ लागलाय? काय करायला निघाला होतास तू? जीव द्यायला निघाला होतास? अरे काय आयुष्य सोपं वाटलं का तुला? हे आयुष्य स्वस्थ आहे का? ऐक, तुझ्या आयुष्यात फक्त तू नाही आहेस, आम्ही सगळे आहोत. मी काय करू अजून जगून? हळद आहे, ताराची हळद उद्या. मग मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. मग काय जीव देणार आहेस? जीव देणार आहेस त्या मुलीसाठी? किती स्वार्थी असेल तू सोहम. आई, बाबा, मी, दादा, आमचं काहीच पडलेलं नाही ना तुला? जरा पण विचार नाही करत ना आमचा? अरे आयुष्यात एक छोटीशी गोष्ट तुला मिळाली नाही म्हणून काय आयुष्य संपवणारच तू? एक छोटीशी गोष्ट. आणि दादा, हे ती मुलगी, एक मुलगी हे म्हणणं बंद कर प्लीज. मग अशी मोम पण तेच म्हणत होती. मग ऐक आईचं, आईचं ऐकायचं. हं? आईने तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी ना खूप सहन केलंय. 9 महिने पोटात वाढवलंय तुला आणि मला. भानावर ये सोहम, भानावर ये. तुझं काही बरं वाईट झालं असतं ना सोहम, तुझ्यासोबत सगळ्यांना तू मारलं असतंस. दादा, जर तुला माझ्या फिलिंग्स कळत नसतील तर सगळं वेस्ट आहे. भाऊजी, तू शांत व्हा, तुम्ही खचून जाऊ नका. सारंग सर सगळं सांभाळून घेतील, ते बोलतील तिला मॅडमची. काय बोलणार आहे तू? त्याने कधी खरं प्रेम केलं तुझ्यावर? सावली वहिनी. दादाला जर खऱ्या प्रेमाची भावना कळत असती ना तर आज जे मी बोलतोय ते त्याला स्पष्टपणे कळलं असतं. आई, सोहमच्या जीवापेक्षा तुझा अहंकार मोठा आहे का? काय? अगं, तो ताराच्या प्रेमात वेडा झालाय. मग स्वतःचं आयुष्य संपवायला निघाला होता तो. आई, काय? थांब, तू घाबरू नकोस. आई, अरे पण ठीक आहे. तो थांब, आता ठीक आहे. मी बोललोय त्याच्याशी, शांत केलं मी त्याला. तू बस इकडे. तू बस की ठीक आहे. हो, ठीक आहे. साहेब, मी चांगली आई नाही आहे खरे. मी चांगली आई नाही होऊ शकले. अयशस्वी झाले कमी. बरोबर आहे, कमी पडले मी. तुमच्यावर संस्कार नाही घडवले मी नीट, मी कमी पडले. तुम्हाला मी नीट मोठं नाही केलं, मी कमी पडले. नाही, कमी पडले मी. आपल्या घराण्याचं महत्त्व सांगण्यात मी कमी पडले. इथली शिस्त, रीती, परंपरा तुम्हाला समजवण्यात मी कमी पडले. तुम्हाला काय वाटलं? हे एवढं मोठं घर, एवढं मोठं साम्राज्य असंच उभं केलं आम्ही? एवढ्या सहजासहजी झालं असेल हे सगळं? नाही, कष्ट करावे लागतात. जे आम्ही केले, घाम गाळला, कष्ट केले, उपाशी राहिलो, पैसे नसायचे आमच्याकडे, पण तुम्हाला खाऊ घालायचो आम्ही. एक उत्तम माणूस म्हणून तुमच्यावर संस्कार घडवले, तुम्हाला चांगली व्यक्ती म्हणून उभं केलं. कमी पडलो आम्ही, पण तुम्ही हे धक्का नाही पचवू शकत. आईचा एक निर्णय नाही पचवू शकत तुम्ही. कमाल आहे. आई, हे बघ, तुझी काही चूक नाही. सोहम अजूनही लहान आहे. आई, आपला सोहम लहान, त्याला कळतं ना, प्रेम करायचं कळतं.
आपण कुणावर प्रेम करावं, कुणाबरोबर आपलं आयुष्य घालवावं हे कळतं ना त्याला. आणि ते जर का घडताना दिसत नाहीये तर आपण आपलं आयुष्य संपवावं हे सुद्धा कळतंय ना. म्हणजे तो लहान नाहीये. आयुष्यात ऍडजस्टमेंट करावी लागते. परिस्थिती बरोबर ऍडजस्ट करायला पाहिजे माणसानं. हे फक्त एवढं मोठं साम्राज्य उभं करायचं नव्हतं आम्हाला. तुम्हाला प्रत्येकाला एक उत्तम माणूस म्हणून उभं करायचं होतं. यात आम्ही आमचं आयुष्य खर्च केलं. तुला आठवतंय का रे मी लहानपणी काय सांगायचे तुम्हाला? आपण कुणाबरोबर राहतोय, कुणाच्या सानिध्यात राहतोय, ती माणसं चांगली आहेत का नाहीत, आपले मित्र कोण असावेत याची जबाबदारी आपण घ्यायची असते. चुकीच्या मुलांबरोबर राहायचं नसतं. तुम्ही कधीही व्यसनाच्या अधीन जाऊ नयेत, कधीही कामचुकार होऊ नयेत, वाईट वळणाला लागू नयेत. म्हणून मी डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचे तुमच्यावर रात्रंदिवस. विसरलात का तुम्ही? हा नाही, मला माहिती होतं. कारण हे जर का असं झालं आणि तुम्ही प्रत्येक जण माणूस म्हणून जर का चांगले झाला नाहीत ना, तर ते सगळं दिसणार आहे आपल्या या एवढ्या मोठ्या डोलाऱ्यावर, आपल्या बिझनेसवर उद्ध्वस्त होईल सगळं. कारण तुम्ही चौघेही माझ्या घराण्याचे वारस आहात, भविष्य आहात माझ्या घराण्याचं. मला कायम असं वाटायचं कुठल्याही चुकीच्या गोष्टी तुमच्या डोक्यात घर करू नयेत. पण आता झालंय तेच. प्रेमात पडलायत तुम्ही, प्रेमाची लागण लागली आहे तुम्हाला. त्यांनी सगळं उद्ध्वस्त होणार आहे आता. माझ्याप्रमाणे एकही सून येणार नाहीये ना घरात. मला हव्यात त्या क्वालिटीज तिच्यामध्ये नसणार आहेत. प्रेमात पडलायत ना तुम्ही. मी तुला शेवटचं सांगते, तारा वजे माझ्या घरची सून होणार नाही. कारण भैरवीने माझा अपमान केलाय, माझ्या मैत्रीचा अपमान केलाय. आपल्याला काय वाटेल ते बोललीये ती. आणि तारा तिचं रक्त आहे, तेच संस्कार आहेत तिच्यावर. तेव्हा ती माझ्या घरची सून होणार नाही. माझं एक, तू माझं ऐक. सोहमची जबाबदारी आता तुझी आहे. आणि लहानपणापासून राजकुमार आणि नील, तू आणि सोहम अशी जोडी होती ना, तेव्हा तुझी जबाबदारी आहे. तो त्याच्या जीवाचं काहीही बरं वाईट करणार नाही, तुझी जबाबदारी आहे. याद राख. त्याला सावर, त्याला जप. त्या पोरीचं होऊ दे कुठेही लग्न, आय डोंट केअर. सोहम सुद्धा या धक्क्यातून सावरायला हवा आणि सावरेल तो. वेळ जाईल तसं तो सावरेल, बरा होईल तो. जा, त्याला जप. दादा, भाऊजी ठीक आहेत ना आता? सारंगदादांनी समजवलंय, त्यामुळे काही वेडेपणा करणार नाही. बघते मी. भाऊजी, वहिनी मी ठीक आहे. सारंगदादा म्हणाला ते बरोबर आहे. हे आयुष्य आपल्या हातात नसतं. अनेक निर्णय आपण नाही घेऊ शकत, कितीही ठरवलं तरी. त्यामुळे जे समोर येतं ते जगत राहायचं. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी नाही, तर जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी जगायचं. वहिनी, मी त्या क्षणात घरच्यांबद्दल विसरून गेलो होतो. वहिनी, मी नाही जाऊ शकत ताराशिवाय. मला माहिती आहे तू आम्हाला एकत्र आणू शकतेस. प्लीज आम्हाला एकत्र आण. काहीही कर, काहीही कर, प्लीज आम्हाला एकत्र आण. भाऊजी, मी शब्द देते की तुमचं प्रेम मी तुम्हाला मिळवते.
हा तर तोच माणूस आहे. गुड मॉर्निंग सावली. मग काही विचार केलास की नाही? मला वाटतं तू काहीच विचार नाही केलास. ए सावली, शहाणे असशील ना तर त्या सारंग पासून लांब राहा, नाहीतर एका मागोमाग एक इतकी संकट येतील ना त्या सारंगवर, तुला झेपणार पण नाही. लक्षात ठेवा. ह्याचं काहीतरी करावं लागेल. अस्मी, एक विचारू? तुझ्या डोक्यात काही शिजत नाहीये ना? माझ्या डोक्यात काही शिजत नाहीये म्हणजे? असं का विचारतेस तू? मी काहीतरी विचार करत असते म्हणून माझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे असं वाटतं का तुला? मला तर वाटते तुझ्याच डोक्यात काहीतरी शिस्त आहे म्हणून तू असे प्रश्न विचारतेस मला. हे बघ, मला वाद घालायचा नाहीये, पण जर तू सारंग सरांबद्दल वाईट विचार करत असशील ना किंवा प्रयत्न जरी केलास ना तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. अरे बापरे, खूप बोलायला लागलीयस का तू? नाही, नुसतं बोलायला नाही तर धमक्याही द्यायला लागलीयस. ऐक ना, तू मला ओळखत नाहीस सावली आणि ओळखणार सुद्धा नाही. आणि हो, पुन्हा जर असले आरोप माझ्यावर केलेस ना तू तर तुला महागात पडेल. सावली, अगं तुला एक सांगायचंच राहून गेलं. मगाशी ना एक पार्सलवाला तुमच्या घरात गेला होता आणि ते पार्सल सारंगच्या रूम पर्यंत गेलंय. अरे बापरे, अगं दुर्दैवाने त्याच्यात काही असू शकतं. मला खरंच माहित नाही सावली त्याच्यात काय. हे काय? थांबा, का? उघडू नका ते. सावली, घाबरू नकोस उगाच. असे पार्सल्स मला दररोज येतात. तुम्हाला माझी शपथ आहे. मला द्या, द्यायचं. फुटेल सांभाळून. तुम्ही तिकडे जा, तुम्ही लांब जा. बॉम्ब फुटला? अगं कोणीतरी प्रँक केला असेल. बंद करून ठेवून दे तिकडे. मी सोहमला भेटतो आणि ऑफिसला जातो. जोकर जोकर. या सावली, सॉरी, पण पुढच्या वेळी ना 100% मी बॉम्ब ठेवेल ना. तुझी शपथ, अजिबात फसवणूक नाही करणार. तुला काय हवंय नक्की? अरे सिंपल,
सारंग आणि तुझ्यात सुरक्षित अंतर बस. आणि सावली, तू ना मला जरा सिरियस घे, ओके? कारण तुझ्या प्रत्येक हालचालीवर आहे ना माझी बारीक नजर आहे. यू गॉट इट? एन्जॉय द जोकर. यामागे जर अस्मी नाहीये तर मग अजून कोण आहे? तारा, हॅलो सोहम, हे बघ मी काय सांगते ना ते नीट ऐक. आज जर माझ्या अंगाला त्या म्हात्रेची उष्टी हळद लागली ना तर मी जीव देईना सोहम. हे बघ तू काय वाटेल ते कर, पण प्लीज मला यातून बाहेर काढ प्लीज. तारा, काय बोलली तारा? तिची हळद व्हायच्या आत जर आपण काही केलं नाही तर ती जीव देईल. मस्त मस्त. तुम्ही दोघं एका साच्यातले बनलेत का रे? हा? काय सुचलं नाही ना की आपण जीव देऊ? काय स्कीम आहे? मग दुसरा ऑप्शन आहे का तिच्याकडे? ठीक आहेस ना तू? कसं ठीक असेल मी? हळद आहे तिची. माहिती आहे मला. सहन कर, सहन करायला शिक. हे सगळं सांगण्याचा अधिकार नाही आहे मला, पण तरी तुला या घरासाठी आणि आईच्या सन्मानासाठी हे करावं लागेल सोहम. तू कुठल्या परिस्थितीमधून जातोय माहिती आहे मला. मी पण प्रेमात वेडा झालो होतो सोहम. माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं सोहम. सावलीशी लग्न केल्यानंतर जेव्हा सावली या घरात आली ना, सावलीवर प्रेम नाही केलं मी. आईला शब्द दिला होता की सावलीवर प्रेम नाही करणार. मी तो शब्द पाळला. पण सावलीला तिच्या अधिकारापासून कधीही वंचित नाही ठेवलं. तिला तिचे सगळे अधिकार मिळवून दिले मी. सोहम, आयुष्यात ना आपल्याला खूप परीक्षा द्याव्या लागतात. आपण परीक्षा मनापासून द्याव्या, पण त्या परीक्षामध्ये आपण पास होणार की नाही आपल्या हातात नाही रे. जप स्वतःला. मी आता जे काही बोललो ते प्रामाणिकपणे बोललोय. चुकीचा अर्थ काढू नकोस प्लीज. आणि यापुढे सोहमला सांभाळण्याची जबाबदारी तुझी. सारंग सर, सावली, तुझ्यावर विश्वास आहे.